अजय बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. राधा स्पोर्ट्स संघाचा एक भरोसेमंद गोलंदाज पॉवर प्ले मध्ये पहिले षटक घेऊन दाखल आहे. ते समोर आपल्याला पाहायला मिळतो अजिंक्य. आपल्या संघाला अजिंक्य ठेवण्यासाठी त्याचा असेल ते प्रयत्न. पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेने संघाचं खातं इथे ओपन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली सुरुवात अपेक्षित आहे ते अजय याच्याकडून. दरम्यान फेकला जाणार पुढचा चेंडू. हा चेंडू खराब पाहायला मिळतोय. स्क्वेअर मारा. पहिले दोन ते चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर ठेवले गेलेत. जे वळण अपेक्षित आहे त्याहीपेक्षा जास्त वळण इथे मिळते. त्यामुळे अंदाज चुकतोय गोलंदाजाचा. सलग दोन्ही चेंडू आपल्याला स्क्वेअर पाहायला मिळत आहेत. आणि हाही चेंडू सलग 3 चेंडू भरकटलेली दिशा इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावी स्ट्रेट खेळला गेलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न पुढे बॉल सीमारेषा पार. अजिंक्यच्या बॅट मधून पहिलाच इथे उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. धमाका पाहायला मिळालाय. पहिले 3 चेंडू स्क्वेअर पाहायला मिळाले. गोलंदाजावरती दबाव होता. त्यानंतर मिळालेला फेकला गेलेला हा बॉल, मिळालेली संधी आणि अजिंक्यने इथे मात्र दमदार शॉट खेळलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार शानदार षटकार. अजिंक्यच्या बॅट मधून पहिला धमाका, पहिला षटकार इथे पाहायला मिळतोय. अजय पुढील चेंडू घेऊन यावी ऑन साइडला खेळला गेलेला फटका लॉंग द कार्पेट आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. बॉलवरती येईल, थ्रो करेल. तत्वर घेतली गेलेली 1 रन आणि स्ट्रायकिंग एंडला येतोय तो यावेळी ऑल फनसवळे संघाचा हुकुमाचा एक बेताज बादशाह. अंडरआर्म क्रिकेट, ओव्हरआर्म क्रिकेट दोन्ही फॉर्मॅट मध्ये आपण ज्याची चर्चा ऐकली तो संकेत पवार यावेळी स्ट्रायकिंग एंडला इथे पाहायला मिळेल. संकेत कशा पद्धतीने खेळतो, आक्रमण करतो, यावरती या संघाचं संपूर्ण भवितव्य असणार आहे. कारण वन मॅन शो, वन मॅन आर्मी खेळासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू यावेळी स्ट्रायकिंग एंडला असताना अजय पुढील चेंडू घेऊन सज्ज. यावेळी आकुल टप्पा होता, लेग स्टिकच्या बाहेर आहे. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. 1 रन 1 स्ट्राईक इथे मिळते ती संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती यावेळी 11 या अंकावरती. फेकला जरा पुढचा चेंडू, शानदार शॉट आहे. यावेळी लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू इथे फरार होतोय. बॉल जातोय यावेळी सीमारेषेच्या पलीकडे. संकेत पवारचा वार, बेला झाला पार, बॉल गेला सीमारेषा पार. पाहायला मिळालाय संकेतच्या बॅटमधून षटकार. शानदार खेळला गेलेला फटका. धावसंख्या पोहोचले ती यावेळी 17 या अंकावरती. खूपच महागडं षटक ठरते की काय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडू मध्ये 17 धावा खर्च केल्यात त्या अजय याने. अजयचा पुढचा चेंडू यावेळी कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका सीमारेषेच्या दरम्यान कॅरी होतं. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले आतमध्ये ढकलण्याचे, परंतु ते प्रयत्न इथे पाहायचे आहेत नाकाम ठरलेली ती दिसत आहेत. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा इथे मिळत आहेत. फटक्यामध्ये कोणतीही खराबी नव्हती. हा खुल टप्पा होता. स्वतःला ऍडजस्ट केला, बॅकफूट वरती आला आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक बिग हिट आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चेंडू सीमा रेषा पार. दणदणीत चौकार पाहायला मिळतोय. संकेत पवार करतोय वार वरती वार. बॉल जात आहेत सीमा रेषा पार आणि पाहायला मिळत आहेत सलग 2 शानदार चौकार. ये दिल मांगे मोर लगाया वन्स अगेन 4. संकेत पवार ऑन फायर. धावसंख्या 21. धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचले. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका इथे आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. ऍडव्हान्टेज इथे मिळालाय आणि जोरदार अपील केलं जात आहे. आउट करार केला गेलाय. रन आउट करार केला गेलाय. रन आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. ते संकेत पवार याला चित्त्याची चपळाई दाखवली गेली, परंतु नॉन स्ट्राईक एंडला तो पोहोचू शकला नाहीये. त्यामुळे रन आउट होऊन निराश होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय ते संकेत पवार याला. संकेत पवारच्या स्वरूपात ऑल फनसवळे संघाला बसतोय तो इथे पहिला धक्का. धावसंख्या इथे पाहायला मिळते 27. पहिला धक्का, पहिला हादरा इथे बसलेला पाहायला मिळतोय तो संकेत पवारच्या स्वरूपात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय तो साहिल.
साहिलच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत. साहिल हा न्यू बॅटर यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तो यावेळी स्ट्रायकिंग एंडला इथे आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 27, लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्कवरती इथे सज्ज होतोय राधा स्पोर्ट दांडेडम संघाचा फलंदाज गोलंदाज यावेळी बॉलिंग मार्कवरती निखिल. निखिल यस यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि इथे आलाय तो यावेळी डॉट बॉल. हो यावेळी वन बॉल चेंडू फील्ड करण्याचा केला गेलेला प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दरम्यान खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न आणि यावेळी पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. 3 रन. यस 3 धावा इथे मिळत आहेत आणि या 3 धाव्याने धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 30 या अंकावरती. 30 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या. षटक क्रमांक 2 प्रगती पदावरती आहे. निखिल ऑन दी मार्क आहे. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा त्याने खर्च केलेत. स्ट्रायकिंग एंडला इथे आपल्याला पाहायला मिळेल तो अजिंक्य. अजिंक्यच्या बॅटमधून एक बिग हिट आपण जरूर पाहिले. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणार अजिंक्य स्ट्रायकिंग एंडला असताना निखिलचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. यावी अगदी स्टेट खेळ आहे. लॉंग ऑनला आहे. क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक. पकडतोय झेल आणि इथे मात्र संपतोय अजिंक्यचा खेळ. अजिंक्य माघारी परतेल. दुसरा धक्का इथे बसलाय ऑल फनसवडे संघाला. दोन्ही सलामीवीर आक्रमक फलंदाज यावी डगआउट मध्ये विश्रांती घेताना पाहायला मिळणार आहेत. संकेत पवार आत्मघातकी रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट झाला आणि त्यानंतर अजिंक्यने इथे वन्स अगेन बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच आउट होऊन यावी मैदानाच्या बाहेर येतोय. दोन्ही महत्वाचे मोहरे इथे गारद झालेले पाहायला मिळत आहेत ते ऑल फनसवडे संघाचे. धावसंख्या इथे पाहायला मिळेल 2 गडी बाद 30 धावा. षटक क्रमांक 2 प्रगती पदावरती असताना न्यू बॅटर यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल शैलेश. शैलेश वरती दाखवला गेलाय विश्वास. त्याला यावी मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय परंतु यावी यशस्वी ठरलाय तो निखिल. निखिलचा पहिला चेंडू डॉट होता. दुसऱ्या चेंडूमध्ये आलेला 3 धावा आणि त्यानंतर अजिंक्यने बिग हिट करण्याचा केलेला प्रयत्न आणि लॉंग ऑनच्या दिशेने पकडला गेलेला एक अप्रतिम झेल. त्यामुळे कॅच आउट होऊन अजिंक्यलाही मैदानाच्या बाहेर यावं लागलंय. सुरुवात अतिशय आक्रमक पाहायला मिळाली होती ऑल फनसवडे संघाची परंतु त्यानंतर कमबॅक करून देताना इथे आपल्याला निखिल पाहायला मिळालाय. राईट एम राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंडला शैलेश. यावी आखूड टप्पा होता. लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. समांतर हातामध्ये इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. याचा अर्थ वाईट बॉल इथे करार केला गेलाय. 1 रन एक्स्ट्रा. पुढील चेंडू हो लो फुल टॉस परंतु यावी पंचांचा इशारा नो बॉल. 1 रन एक्स्ट्रा. धावसंख्या 32 रन 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. निखिल कुठेतरी इथे मात्र लाईन लेन चुकलेला पाहायला मिळालाय. वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक नाकाम ठरलाय. प्रॉपरली गॅदर करू शकला नाहीये. विसफील्डचा फायदा मात्र इथे फलंदाजाला मिळाला. 1 रन मिळाली. एक चांगलं कॉलिंग यावी या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचली 33 या अंकावरती. 2 गडी जरूर गमावलेत ऑन फनसवडे संघाने. पुढील चेंडू स्वीप शॉट खेळलाय स्क्वेअर लेगला. डीपला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे बॉल वरती येतोय फील्ड करतोय. या चेंडूवरती घेतला गेलेला 2 धावा. एक चांगलं रनिंग इथे पाहायला मिळालं. रन आणि टर्न परफेक्ट पाहायला मिळाला. पहिली रन घेतली गेली आणि परफेक्ट टर्न घेऊन दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेला आणि सक्सेसफुली 2 धावा संघाच्या खात्यामध्ये यशस्वीपणे प्राप्त केले गेलेल्या पाहायला मिळत आहेत. निखिल ऑन दी मार्क. या ऑस्टिकच्या बाहेर राहिलेला बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. 1+1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे जोडल्या जातील. धावसंख्या 37 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक अजूनही प्रगतीपथावरती आहे ते 2. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन स्टेट खेळ आहे. लॉंग ऑनच्या दिशेने ओहो यावी गफलत झाले. झेल निसटलाय. 1 रन घेतली गेली. दुसऱ्या धावेचा दिला गेला कॉल. 2 धावा इथे घेतल्या गेल्यात आणि यशस्वीपणे 2 धावा प्राप्त करताना इथे दिसते ही जोडी. या 2 धावेने धावसंख्या पोहोचेल 39 या अंकावरती. जज केलं गेलं होतं. बॉल खाली परफेक्टली क्षेत्ररक्षक आलाही होता परंतु काय असं घडलं आणि बॉल निसटला. चेहऱ्यावरती आदळला बॉल परंतु इथे मात्र 2 धावा घेण्यास सक्सेसफुल ठरला ती
साहिल आणि शैलेशची जोडी धावसंख्या पोहोचले 39 या अंकावरती. षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरं. .5च्या सरासरीने चाललेली ही धावगती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात ऑल फलसवडे संघाकडून. धमाकेदार सुरुवात इथे आपण म्हणू शकतो, कारण पहिल्या षटकामध्ये चढवलं गेलेलं आक्रमण इथे आपल्याला पाहायला मिळालं, परंतु काही चुका त्यानंतर झाल्या आणि दोन्ही महत्वाचे खेळाडू डगआउट मध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्गवरती तेजस, राईट आर्म राऊंड द विकेट, आणि स्ट्राईक असेल ती यावी साहिल याच्याकडे. शैलेशकडे स्ट्राईक आहे आणि खेळला गेलेला फटका लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडतोय झेल. यावी कोणती चूक त्याने केली नाही. शेवटपर्यंत बॉलवरती नजर ठेवली, स्वतःला बॉल खाली आणलं, ऍडजस्ट केलं आणि त्यानंतर एक अप्रतिम झेल पकडताना पाहायला मिळालाय तो क्षेत्ररक्षक. ऋतिकच्या माध्यमातून पकडली गेलेली एक अप्रतिम कॅच. त्यामुळे तिसरा धक्का इथे बसलाय तो ऑल फणसवडे संघाला. 3 गडी बाद 39. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष. आशिष यावी क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. शैलेशने जरूर याही वेळी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु जी लांबी अपेक्षित होती ना ती मात्र गाठू शकला नाही. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक अतिशय चांगली कामगिरी करताना आपण पाहिलं. यस, याही वेळी एक रन इथे घेतले गेले. दुसऱ्या धावेचा 1 रन शॉर्ट आहे, म्हणजेच संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 2 धावा. नो बॉल सर, नो बॉल आहे का? नो +1, नो +2, यस 1+1. एकूण 2 धावा इथे मिळतात. 1 रन शॉर्ट झाली, त्यामुळे 2च धावा इथे मिळतील. आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॉलवरती येईल, फील्ड करेल आणि थ्रो केला गेलाय. स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि यावेळी एकूण 4 धावा इथे मिळत आहेत. पहिली रन घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली, ऍडव्हान्टेज इथे मिळाला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो आणि त्यामुळे बॉल गेला तो डिक्लेअर झोन मध्ये. अशा एकूण 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचले 45 या अंकावरती. 3 गडी गमावलेत. षटक क्रमांक सुरू आहे ते तिसरं. तेजस पुढील चेंडू घेऊन. यस, यावी मिड विकेटच्या दिशेने हवेमध्ये खेळला गेलेला हा फटका होता. क्षेत्ररक्षक दीपला केली नाहीये चूक. आणखीन एक अप्रतिम झेल इथे पकडलेला पाहायला मिळतोय. 4था धक्का इथे बसतोय ऑल फणसवडे संघाला. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न प्रत्येक फलंदाज इथे करताना दिसलाय. फटके एक्झिक्यूट ही चांगले झालेत, परंतु जी लांबी अपेक्षित आहे ना ती मात्र इथे गाठू शकला नाहीये तो फलंदाज. झेल बांधून मैदानाच्या बाहेर येईल. 4था धक्का इथे बसेल ऑल फणसवडे संघाला. न्यू बॅटर सोहम दाखवेल का मैदानाच्या आतमध्ये आपला दम? आपल्याला इथे मात्र पाहावं लागेल. परंतु यावेळी जर फिल्डिंगची आपण चर्चा केली तर राधा स्पोर्ट्स संघाकडून अतिशय अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. जे बेस्ट ऑफ प्लेयर आपण सीमारेषेच्या दरम्यान पाहतोय त्यांच्या माध्यमातून अतिशय शानदार कॅचेस पकडले गेलेत. खास करून ऋतिकने पकडलेल्या 2ही कॅचेस, एक मात्र कॅच जरूर त्याच्या हातातून निसटले, परंतु 2ही कॅचेस अतिशय अप्रतिमरित्या विद्युत प्रकाशयुतामध्ये चाललेले सामने आहेत आणि अशा पद्धतीच्या कॅचेस पकडणं थोडंसं अवघड असतं, परंतु त्याने मात्र ते करून दाखवलंय. यावेळी नो बॉलचा इशारा आहे. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळणार आहे. धावसंख्या 46 या अंकावरती जाऊन पोहोचेल. हो, याही वेळी आडव्या बॅटने वार करायचा होता. बॅट बॉलचा संपर्क इथे झाला नाहीये. थोडासा निराश करतोय तो फलंदाज. सोहमला दाखवायचा आपला दमखम. यावेळी बॅकफुटवरती येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न याही वेळी नाकाम ठरलाय, परंतु बॉल लेग स्टिकच्या खूप बाहेर गेलाय. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलचा इशारा इथे मिळतोय. धावसंख्या 47 अंकावरती जाऊन पोहोचेल. त्यानंतर खेळला गेलेला फटका अलॉंग द कार्पेट मिड विकेटला 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल फील्ड केलाय, त्यामुळे 1 रन इथे मिळते. 48 अंकावरती धावसंख्या पोहोचले. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर आणि यावेळी स्ट्रायकिंग एंडला असेल तो आशिष. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून थोडीशी गफलत फिल्डिंग मध्ये
आणि त्यामुळे एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. धावसंख्या इथे आपण पाहणार आहोत 50. षटक क्रमांक समाप्त झाले ते तिसरं. 4 गडी बाद 50 धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना ऑल फनसवळे संघाची. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहेत. आणखीन किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील हे इथे पाहणं आवश्यक असेल. परंतु एक फायटिंग स्कोर इथे जरूर आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्डवरती. ऑल फनसवळे संघाची जर बॉलिंग लाईनअपचा आपण जर विचार केला तर बेस्ट ऑफ स्क्वॉड यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. संकेत पवार असेल, त्याचबरोबर अजिंक्य असेल, दोन्ही मातब्बर अष्टपैलू खेळाडू आहेत आणि यांच्या माध्यमातून अनेक मैदानं गाजवली गेलेत आणि त्यामुळे याही मैदानावरती आपलं राज सिद्ध करण्यासाठी ते खेळण्यासाठी सज्ज होतील. गतवर्षी ही क्वार्टर फायनल सेमीफायनल पर्यंत या दोन्ही संघांनी अतिशय दमखम दाखवलंय. राधा स्पोर्ट्स संघाकडून मे बी संकेत पवार खेळत होता, परंतु यावेळी मात्र ऑल फनसवळे संघाकडून तो खेळताना इथे दिसतोय. बॉलिंग मार्गवरती शेवटचं षटक घेऊन गोलंदाज इथे दाखल झाला तो जयेश आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल तो सोहम. शेवटचे 6 चेंडू फेकला जाणारा पहिला बॉल. यष्टीरक्षक नाकाम ठरतोय. नो +1 एकूण 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 52 या अंकावरती जाऊन पोहोचले. पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपात इथे धावा देणारा पाहायला मिळालाय. यष्टीरक्षक नाकाम ठरला, त्यामुळे एक एक्स्ट्रा मिळाली. 2 धावा इथे मिळाल्या. चांगलं क्षेत्ररक्षण इथे अपेक्षित आहे. एक रन एक धाव एक्स्ट्रा दिली जाणारी आपल्या संघासाठी घातक ठरत आले. आपण आतापर्यंत या मैदानावरती पाहत आलोय आणि याच दरम्यान यावेळी नॉन स्ट्राईक एंडला कोणी नव्हतं. थ्रो केला गेला. 2 धावा इथे मिळाल्यात. ओव्हर थ्रोचा इथे शिकार पाहायला मिळतोय आणि याचा फायदा मात्र मिळालाय. तो फलंदाजीला 4 धावा इथे मिळतील. जिथे 1 रन होती तिथे 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात दिल्या गेल्या असं जरूर इथे म्हणावं लागेल. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचलाही, परंतु नॉन स्ट्राईक एंडला त्याने केला थ्रो. गोलंदाज पुढे सरकला होता, त्यामुळे कव्हर फील्ड इथे रेडी नव्हती, त्यामुळे एक्स्ट्रा 3 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 56 या अंकावरती जाऊन पोहोचते. शेवटचे षटक प्रगतीपथावरती असताना ऑल फनसवळे संघ. पुढील चेंडू. ओहो, यावेळी चांगला डफा. स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फॉरवर्डला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. जयेश यावेळी आखूड टप्पा ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय. बॉल फील्ड केला गेलाय. 2 धावा इथे मिळत आहेत. प्रत्येक बॉलवरती रन घेण्याचा प्रयत्न. एक चांगली रणनीती या जोडीकडून. धावसंख्या 58. यस, यॉर्क टाकण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस बॅट वरती घेतल्या अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑनच्या दिशेने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून थोडंसं फॉम्बलिंग पाहायला मिळालं आणि इथे मिळतील त्या रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागते. सोहम यावी मैदानाच्या बाहेर येईल. रनआउटच्या स्वरूपात 5वा धक्का इथे आपल्याला पाहायला मिळेल. ऑल फनसवळे संघाला बसलेला. मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतो तो दीप. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. धावसंख्या 60. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय जयेश. ओ, लेग स्टिकच्या बाहेर राहतोय बॉल. परफेक्ट जजमेंट इथे पाहायला मिळाली. फलंदाजी सोडून देण्यात आला बॉल, त्यामुळे वाईट करार केला गेलाय. 61 या अंकावरती पोहोचते धावसंख्या आणि त्यानंतर ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये क्लीन बोल्ड होईल. आणखीन एक मोहरा गारद झालाय ऑल फनसवळे संघाचा. अक्रॉस द लाईन ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क झाला नाही, परंतु बॉलचा संपर्क होतोय तो विकेटला, त्यामुळे इथे मात्र 6वा धक्का बसलाय 61 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर फलंदाज यावेळी मैदानामध्ये प्रवेश करताना इथे दिसलाय संकेत. स्ट्रायकिंग एंडला तो पाहायला मिळेल. फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग आहे. रन आउट होईल. षटक क्रमांक 4. निर्धारित 4 षटकांचा खेळ इथे समाप्त. प्रथम फलंदाजी करत असताना ऑल फनसवळे संघाने धावा बनवल्यात 61. 62 धावांचं लक्ष ठेवलं गेले. टॉस जिंकला गेला होता तो यावेळी राधा स्पोर्ट दांडे ॲडम संघाकडून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑल फनसवळे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं.
एक चांगली सुरुवात आपण इथे पाहिली. अजिंक्यने पहिल्याच बॉलवरती धमाका केला आणि त्यानंतर संकेत पवारकडे आली स्ट्राईक आणि संकेत पवारने ही आतिषबाजी इथे केली. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र थोडीशी फलंदाजी ढासळत गेली, परंतु एका बाजूने चांगला स्टँड सिंगल डबल घेत धावसंख्येला दिला गेला आकार आणि निर्धारित 4 षटकांमध्ये ऑल फणसवडे संघ प्रथम फलंदाजी करत असताना धावा बनवल्या 61. 62 धावांचं लक्ष आहे ते या दादा स्पोर्ट दांडेआडम संघासमोर. यानंतर होणारा सामना ऑल डिंगरी संगमेश्वर विरुद्ध वाघजाई झरेवाडी. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. ऑल डिंगरी संगमेश्वर विरुद्ध वाघजाई झरेवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती केली जाते आपण टॉससाठी या. सलामीची जोडी. अजय स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतो रोहित आणि बॉलिंग मार्गवरती पहिलं षटक घेऊन इथे दाखल झालं होतं दीप. पॉवर प्लेचं पहिलं षटक फुलटॉन चेंडू ऑन साइडला खेळलाय डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच बॉल मध्ये विकेट कॅच आउट. अजय आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाही, परंतु पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल बांधून डग आउटच्या दिशेने परततोय. गोल्डन डगचा शिकार ठरलाय तो यावी अजय. न्यू बॅटर तेजस यावी मैदानाच्या आतमध्ये करेल प्रवेश. 62 धावांचं विशाल लक्ष आणि त्यासाठी सुरुवातीपासून आक्रमण करण्याचा आहे इथे इरादा, परंतु आक्रमण करत असताना खेळला गेलेला पहिलाच फटका मिस टाइम शॉट परफेक्टली मिडल झाला नाही. पॉवर जनरेट होऊ शकली नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने केली नाही चूक, पकडला एक अप्रतिम झेल आणि पहिल्याच बॉलवरती इथे मात्र विकेट प्राप्त केली गेली. यशस्वी गोलंदाज ठरतो दीप. 15.5च्या सरासरीने यावी स्कोर बनवायचा आहे. 62 धावांचं विशाल असं लक्ष आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये एखाद दुसरा मोठा फटका इथे खेळणं अपेक्षित असेल, चौकार षटकार लगावणं इथे अपेक्षित असेल आणि तरच कुठेतरी विजयाचं जे लक्ष आहे ते इथे गाठलं जाऊ शकतं आणि याच दृष्टिकोनातून फलंदाजी इथे होणं अपेक्षित आहे. दीपचा पुढचा चेंडू याबी नो बॉल झालेला इशारा आहे. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. संघाचं खातं इथे मात्र ओपन झालंय ते अतिरिक्त धावेने. तेजस स्ट्रायकिंग एंडला ऑन साइडला भिरकवायचा होता बॉलला, बॅट बॉलचा संपर्क झाला नाहीये. यष्टीरक्षक करत नाहीये चूक, त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता झालेली ते पाहायला मिळाली. पुढील चेंडू यस अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेग 30 सर्कल मध्ये येऊन बॉल फील्ड करताना इथे पाहायला मिळतोय. 1 रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचली 3 या अंकावरती. प्रत्येक बॉलवरती रन कशी मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अपेक्षित असेल. डॉट बॉल आला तर मात्र कुठेतरी आपण बॅकफूट होती जाऊ, परंतु प्रत्येक बॉलवरती रन घेतली आणि एखाद दुसरा मोठा फटका जर आला तर जे टार्गेट आहे ना ते आपण गाठू शकतो.
यासाठी रणनीती खूप महत्वाची आहे. यावेळी खेळला गेलेला फटका, कव्हर एक्स्ट्रा कव्हर दोघांनाही चिरतोय, भेटतोय आणि दणदण करत बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॅटमधनं निघाला इथे चौकार. ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार इथे मिळालाय. ज्या मोठ्या फटक्याची आवश्यकता होती तो मोठा फटका इथे लगावला गेलाय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका दणदण करत सीमारेषेच्या पार गेलाय. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 7 या अंकावरती. रोहितच्या बॅट मधून निघालेला एक सुपर डुपर हिट आणि दुसऱ्याच बॉलवरती कमबॅक दीपच्या माध्यमातून क्लीन बोल्ड. माघारी यावं लागते ते रोहित याला. रोहित मात्र सुपर डुपर हिट ठरू शकला नाही. दोन्ही सलामीवीर डगआउटच्या दिशेने परत आहेत. 7 या अंकावरती बसलेला हा दुसरा धक्का इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 गडी बाद 7. यशस्वी ठरलाय तो दीप. अप्रतिम गोलंदाजी इथे आपण म्हणू शकतो. पहिल्या बॉलवरती घेतली गेलेली विकेट, त्यानंतर आलेला नो बॉल, त्यानंतर आलेला डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल, चौकार लगावला आणि पुढील चेंडूवरतीच कमबॅक करून रोहितला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. यशस्वी गोलंदाज दीप पुढील चेंडू घेऊन. हो, याही वेळी ऑफ स्टिकच्या खूप बाहेर पडलेला बॉल पाहायला मिळतोय. 1 रन मिळते वाईट स्वरूपात. 8 या अंकावरती पोहोचेल तो स्कोर. 2 गडी जरूर इथे गमावलेत. रोहन यावेळी स्क्वेअर लेग एम्पायरला क्रॉस करून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1च रन इथे प्राप्त होईल. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. 2 गडी बाद. 62 धावांचं विशाल लक्ष आणि त्याचा चाललेला पाठ. राधा स्पोर्ट्स संघाचे दोन्हीही हुकमी फलंदाज यावेळी डगआउट मध्ये विश्रांती घेताना इथे दिसत आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये ही जोडी कशा पद्धतीने उद्दिष्टाकडे वाटचाल करेल हे इथे पाहणं आवश्यक असेल. बॉलिंग मार्क वरती येतो तो पार्थ. गोलंदाजी मार्क मध्ये बदल होतोय. साईच्या हातामध्ये बॉल इथे सोपवला गेलाय. साईवरती दाखवला गेलाय विश्वास. दुसऱ्या षटकाचा बार यावेळी साईवरती सोपवला जाईल. साहिल राईट एम राऊंड द विकेट. साहिल आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोहन. ओ यस, आडव्या बॅटने केलाय वार. नो मॅन्स लँड मध्ये ड्रॉप होतोय परंतु जम्प करून बॉलला रोखलं गेलंय. 2च धावा इथे मिळतील. फटका लाजवाब आणि गॅप शोधण्याचा पुरेपूर केला गेलेला प्रयत्न होता. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. दोघही बॉलवरती फील्ड करण्यासाठी आलेले पाहायला मिळाले आणि बॉल रोखला गेला. त्यामुळे 2च धावा इथे मिळाल्यात या बॉलवरती. साहिल फुल चेंडू घेऊन. यस, लो फुल टॉस आहे. आडव्या बॅटने खेळलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. बॉल फील्ड केला गेलाय. तत्वर घेतली गेली ती यशस्वीपणे 1 रन. सिंगल डबलने दबाव निर्माण होणार नाहीये परंतु इथे जर चौकार षटकार लगावला गेला तर गोलंदाज दबावाखाली येऊ शकतो आणि गोलंदाजाला दबावाखाली जर आणलं गेलं तर आपल्याला जे टार्गेट आहे त्या टार्गेटच्या आपण क्लोजली जाण्याचा प्रयत्न इथे यशस्वीपणे करू शकतो. कुणाला तरी एकाला इथे आक्रमण करावं लागेल, हल्ला चढवावा लागेल. धावसंख्या 13 या अंकावरती पोहोचले आणि त्यानंतर इथे खेळला गेलेला मोठा फटका सीमारेषेच्या दरम्यान. आणि काय घडलंय? यस, कॅच आउट आहे. अप्रतिम कॅच पाहायला मिळते. सीमारेषेला खेटून अतिशय एकदम क्लोजली पकडला गेलेला एक अप्रतिम झेल. तेजस यावी माघारी परतोय. 3रा धक्का इथे बसतोय राधा स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या आहे ती 12. 12 या अंकावरती स्थिरावलेली धावसंख्या आणि 3रा धक्का तेजसच्या स्वरूपात राधा स्पोर्ट्स संघाला. फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. ऋतिक ज्याने फिल्डिंग मध्ये कमाल केले तोच ऋतिक यावी फलंदाजी मध्ये कमाल करून धमाल आणतो का पाहणे इथे अपेक्षित आहे, आवश्यक आहे.
दुसरं षटक प्रगतीपथावर. साहिल बॉलिंग मार्गवरती. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या, दुसऱ्या चेंडूवरती 1 रन आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि अतिशय सीमारेषेच्या जवळ क्लोजली पकडला गेलेला एक अप्रतिम झेल, त्यामुळे यशस्वी ठरला. तो यावी साहिल. न्यू बॅटर लेफ्ट हँडेड फलंदाज ऋतिक सामना करण्यासाठी सज्ज होतोय. साहिल याच्या पुढील चेंडूचा हो सॉफ्ट हँडने खेळला गेलाय. हा फटका क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल वरती येईल परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी झाला, त्यामुळे मिळतायत ते यावेळी 2 धावा. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचली. फटक्यामध्ये ताकद कमी होती. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही करता येते दिसला, परंतु बॉल फील्ड करू शकला नाही. तिथे डिक्लेअर झोन आहे आणि त्यामुळे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी झाला. 2च धावा इथे मिळाल्या. ऋतिक यस मिड विकेटला 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक लगावला गेला होता आणि त्याच्या माध्यमातून पकडली गेलेली कॅच इथे पाहायला मिळते. ऋतिक वैयक्तिक 2 धावसंख्येवरती डगआउटच्या दिशेने निराश आणि हताश होऊन परतेल. अडचणीमध्ये आला इथे राधा स्पोर्ट्स संघ. आक्रमण करण्याचा चाललाय प्रयत्न, परंतु ऑल फनसवळे संघाचे क्षेत्ररक्षक कमाल करताना ते पाहायला मिळालेत. त्यांच्या माध्यमातून पकडले गेलेले अप्रतिम झेल, त्यामुळे राधा स्पोर्ट्स संघाचा बिघडलेला खेळ इथे पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 14. फलंदाजी ढासळत चालले, कुणाला तरी एका एन कडून मैदानाच्या आतमध्ये टिकून राहून फलंदाजी करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. 62 धावांचं लक्ष आणि त्याचा चाललेला पाठलाग राधा स्पोर्ट दांड्या डॅम संघाकडून, परंतु सुरुवात जी अपेक्षित होती तशी झाली नाही. पहिल्याच बॉलवरती कॅच आउट आणि त्यानंतर ढासळत गेलेली फलंदाजी इथे आपण पाहिले. साहिल पुढील चेंडू घेऊन. जितेंद्र स्ट्रायकिंग एंडला. हो यावी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली, चांगलं वळण इथे मिळालेलं पाहायला मिळते. षटक क्रमांक समाप्त होते ते 3रं, 2रं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 15 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता इथे असेल. .5च्या सरासरीने इथे धावा बनवायचे. धावा बनवायच्या नाहीत तर इथे धावा बरसाव्या लागतील. मोठमोठे फटके इथे खेळावे लागतील. चौकार षटकारांची आवश्यकता इथे असणार आहे आणि प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करावं लागणार आहे. ते आक्रमण करणार कोण हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. पहिलाच बॉल यॉर्क फेकण्याचा केला गेलेला प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. डीपला क्षेत्ररक्षक आहे. 2च धावा इथे मिळतील. एक चांगला थ्रो, चांगलं फिल्डिंग. धावसंख्या 17. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय पार्थ. हो यस यावी स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न. दोन धावा इथे मिळत आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुल टॉस चेंडू. धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन स्थिरावेल. सावधशी खेळी गोलंदाजच्या माध्यमातून इथे म्हणू शकतो आपण. यावेळी गती कमी होती, थोडासा फ्लाइट गेला होता बॉलला, त्यामुळे बॅट बॉलचा संपर्क इथे होऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू. पार्थ वरती विश्वास ठेवला गेलाय. सामन्याला सेट करणारे हे ओव्हर असते 3रं षटक आणि या 3ऱ्या षटकामध्ये रायझिंग स्टार ऑफ फनसवळे म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो पार्थ. अतिशय चांगली गोलंदाजी, परंतु यावेळी त्याच्या माध्यमातून फेकला गेलेला हा खराब बॉल. नो बॉलचा इशारा. धावसंख्या 20. पुढील चेंडू लो फुल टॉस. बिग हिट करण्याचा प्रयत्न. वाईड लाईन यॉर्क पडलाय बॉल, त्यामुळे इथे निर्धाव पाहायला मिळतोय. प्रभावित केले ते यावी पार्थ याने. यावी जरूर वाईड बॉल पाहायला मिळेल, कारण लेग स्टिकला सोडून जाणारा हा बॉल होता, त्यामुळे एक्स्ट्रा रन इथे मिळते. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने खेळला गेलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या दरम्यान. एकच रन इथे मिळेल.
लाजवाब फिल्डिंग आणि परफेक्ट एंडला केला गेलेला थ्रो. पंचांचा इशारा नो बॉल येतोय, म्हणजेच काय ते 2 धावा इथे मिळतील. 1+1 धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचेल. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलं गेले, प्रयत्न चाललेत, परंतु गोलंदाजांच्या माध्यमातून अचूक टप्पा इथे राखला गेलाय. आणि त्यानंतर खेळला गेलेला एक मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. आणखीन एक कॅच पकडताना इथे संकेत पवार पाहायला मिळालाय आणि तो स्वतः लॉंग ऑनच्या दिशेने उभा राहिलाय. कारण एक बेस्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर म्हणूनही आपण त्याच्याकडे पाहतो. ऑलराऊंडर खेळाडू आहे, गोलंदाजी ही सरस करतो, फलंदाजी त्याही पेक्षा आक्रमक करतो आणि क्षेत्ररक्षण तर भन्नाट पाहायला मिळतं. आणि संकेत पवारच्या दिशेने ज्या वेळी अशा प्रकारच्या कॅचेस गेलेत 99% तो सक्सेसफुली ठरले आणि यावेळी सक्सेसफुली कॅच पकडताना तोही ते आपण पाहिलंय. धावसंख्या 23, 5 गडी गमावलेत राधा स्पोर्ट्स संघाने. फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रवेश. समीर स्ट्रायकिंग एंडला तो पाहायला मिळेल. पारचा पुढील चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज इथे होतोय. आकुर टप्पा, क्लीन बोल्ड आहे, क्लीन बोल्ड आहे. रायझिंग स्टार ऑफ फनसवळे पार्थने मात्र इथे लाजवाब गोलंदाजी केले. महत्वपूर्ण सामन्याला सेट करून देणार हे तिसरं षटक अतिशय उत्तमरित्या त्याने इथे हाताळलं. महत्वपूर्ण विकेट त्याने इथे प्राप्त केल्या, त्यामुळे सक्सेसफुली गोलंदाजी ठरले ते ऑल फनसवळे संघाच्या पार्थ याची. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि या 6 चेंडू मध्ये 39 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क वरती येतोय तो संकेत पवार. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून याची ओळख राहिली, परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहूया ऑल फनसवळे संघाकडून हे शेवटचे 6 चेंडू घेऊन तो इथे दाखल झालाय. आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जितेंद्र. संकेत पवारचा पहिला बॉल थोडासा वेगवान फेकण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल, त्यामुळे एकच रन इथे मिळेल. वाईट स्वरूपात केला गेला इशारा. पुढील चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे, अलॉंग द कार्पेट खेळलाय, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंड चेंडू फील्ड केला जातोय, नॉन स्ट्रायकिंगला केला गेलाय थ्रो. तद्वर सहजपणे घेतल्या गेल्या त्या 2 धाबा. धावसंख्या 26 आणि त्यानंतर आलेला हा वाईट बॉल. अतिरिक्त धावा जरुरी ते पाहायला मिळाल्यात, परंतु त्याचा प्रभाव मात्र मॅच वरती दिसणार नाहीये. आणि त्यानंतर इथे मात्र नो बॉल येतोय. सोहेर मारा आणि यावी लॉंग ऑनच्या दिशेने खेळला गेलेला फटका, केली नाहीये चूक. आणखीन एक झेल आणि यशस्वी गोलंदाज संकेत पवार इथे ठरतोय. जयेश यावी मैदानाच्या आतमध्ये येईल. आणखीन एक फलंदाज डगआउटच्या दिशेने परतेल. 7वा धक्का 28 या धावसंख्येवरती. समीकरण बदलतंय. 4 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. ऑल फनसवळे संघाने या मॅच मध्ये दावा ठोकलाय आणि या मॅच मध्ये ताबा त्याने मिळवलाय. कारण राधा स्पोर्ट्स संघाकडून जी बॅटिंगची सुरुवात अपेक्षित होती ती ते झाली नाही. आणि त्यानंतर हा गुगली बॉल होता. आणखीन एक विकेटचं पतन होतंय आणि इथे ऑल आउट होतोय. या स्पर्धेतला हा पहिला संघ ठरलाय जो इथे आपल्याला ऑल आउट झालेला पाहायला मिळेल. राधा स्पोर्ट्स दांडेआडम. 62 धावांचं लक्ष आणि त्याचा चाललेला पाठलाग, पत्त्यासारखी फलंदाजी ढासळत गेली आणि इथे मात्र विजय संपादन करताना पाहायला मिळाला तो ऑल फनसवळे संघ. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि उपविजयी सरलेल्या संघाला पुढील स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. राधा स्पोर्ट दांडेआडम संघनायक आपण मंचावरती येऊन आपलं सन्मान चिन्ह इथे स्वीकारा. आणि या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच पाहूया कोण ठरलाय. यस, प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय ऑल फनसवळे संघाचा हुकुमाचा एक्का. गोलंदाजीमध्ये घेतली 1 विकेट, फलंदाजीमध्ये ज्याने केली कमाल, 1 षटकार 2 चौकार ज्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले आणि सुरुवातीपासून